नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा ही कॉम्पिटिशन 6वी आणि 9वीच्या मुलांसाठी असते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये साधारण ही कॉम्पिटिशन घेतली जाते. 6वी आणि 9वीची मुलं याच्यासाठी अपियर होऊ शकतात. मराठी मीडियम असो किंवा इंग्लिश मीडियम असो. या परीक्षेसाठी 3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो MCQ पॅटर्नची परीक्षा, दुसरा प्रात्यक्षिक परीक्षा आणि तिसरा टप्पा असतो कृती संशोधन प्रकल्प. या परीक्षेच्या पहिल्या टप्प्याच्या तयारीसाठी मी 15 एप्रिलपासून ऑनलाईन क्लास घेत असते. क्लासेस 3 दिवस असतात आठवड्यातनं. दुपारी 3 ते 5 त्याची वेळ आहे आणि याची फी अगदीच माफक आहे. हा क्लास जॉईन करण्यासाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर माझ्याशी संपर्क करू शकता. क्लास नक्की जॉईन करा, परीक्षा नक्की द्या. खूप छान परीक्षा आहे. एक खूप छान एक्सपोजर तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. चॅनलवरती या परीक्षेच्या आधीच्या प्रश्नपत्रिकेतनं घेतलेले प्रश्न सोडवून दाखवले. त्याच प्रमाणे आज आपण एक डिस्कस करतोय प्रश्न. 2023च्या प्रश्नपत्रिकेतून हा प्रश्न घेतलेला आहे. गीता ज्यूटची पिशवी, भाजीपाल्याचे देठ आणि प्लास्टिक बाटली जमिनीत पुरते. काही दिवसांनी विघटन प्रमाणाचे निरीक्षण केल्यानंतर या तिन्ही पदार्थांच्या विघटनाचे प्रमाण कसे आढळेल? ज्यूटची पिशवी सगळ्यात पहिले विघटन होईल त्याचं, मग भाजीपाला देठाचं विघटन होईल आणि मग प्लास्टिकच्या बाटलीचं विघटन होईल. अशा पद्धतीने आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. यासाठी विघटनाचा कालावधी काय असतो वेगवेगळ्या वस्तूंचा हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हा जो चार्ट आहे तो आपल्या इयत्ता 9वीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून घेतला आहे. यात आपल्याला दिलंय त्यांनी कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी. केळ्याची साल त्याला निसर्गतः विघटनासाठी सुमारे 3 ते 4 आठवडे लागतात. म्हणजे भाजीपाल्याचा जो कचरा आहे तो आपण याच्याशी कंपेअर करू शकतो. कागदी पिशवी 1 महिना लागतो त्याला विघटनासाठी. कपड्याच्या चिंध्या 5 महिने. म्हणजे ज्यूटची जी बॅग आहे त्याला आपण इथे कंपेअर करू शकतो साधारण 5 महिने 6 महिने प्लस मायनस. लोकरी पायमोजे 1 वर्ष. लाकूड विघटन व्हायला 10 ते 15 वर्ष लागतात. चामडी बुटाचं विघटन व्हायला 40 ते 50 वर्ष लागतात. जस्ताचे डबे विघटन व्हायला 50 ते 100 वर्ष लागतात आणि ॲल्युमिनियमचे डबे बघा 200 ते 250 वर्ष लागतात. विशिष्ट प्लास्टिकची पिशवी जी असते ती 10 लाख वर्ष घेते विघटन व्हायला. आणि थर्माकोल कप, स्टायरोफोम जे आहेत ते अनंत काळापर्यंत निसर्गतः विघटन त्याचं होतच नाहीये. ही माहिती घेतल्यावर एकदम स्थिमित व्हायला होतं आपल्याला की काय वापरतोय आपण, कसं आपण प्लास्टिक किती कॅज्युअली घेतोय. ते इतकं सहजतेने आपण या गोष्टी घ्यायला नको. आपण या वापरताना थोडीशी सतसत विवेक बुद्धी दाखवायला पाहिजे की आपण कुठल्या गोष्टींचा वापर करायला पाहिजे आणि नाही. आपल्याला हा निसर्ग नक्कीच जपायचा आहे. बरोबर आहे ना? प्रश्नाच्या उत्तराकडे येऊया. पर्याय C या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. भाजीपाला देठ, ज्यूटची पिशवी आणि प्लास्टिकची बाटली. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येते आहे. चॅनलला बघत राहा. ऑलरेडी वेगळी प्लेलिस्ट केलेली आहे या सगळ्या MCQची, तीही तुम्ही बघा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि या परीक्षेसाठी मस्त अभ्यास करा. ऑल द बेस्ट. भेटत राहूया. टाटा.